गेलो तर होतो आज कटिंग करायला भरतदाच्या दुकानवर, पण तुमच्या भावाच्या डोक्यावर हे काय करणं लावलं रे बुवा आज नवीन. तर सकाळी सकाळीच पप्पांनी आपल्या घरच्या शेतात निघालो होतो सोयाबीनवर फवारणी करण्यासाठी. आपण ज्या फवारण्यासाठी औषधी आणल्या त्यांना त्या घेतल्या सर्वात पहिले व्यवस्थित काढून बाहेर आणि विहिरीवरून घेतली आपली पाण्याची गडी भरून. आपल्याला बोर होणी म्हणून मस्त पैकी 1990 मध्ये दिली प्लेलिस्ट लावून. पप्पा तर काही मला औषध मारू देत नाही, त्याच्यामुळे आपल्या मागे एकच ड्युटी लागेल राहते, बनवा औषध आणि टाका पंपात, बनवा औषध आणि टाका पंपात. सोयाबीनवर आळी असल्यामुळे ना कुठं कुठे शेंगा चांगल्या स्टोचल होत्या बरं का भाऊ. मस्त पैकी घरच्या आवरलं झालं. मग आपला आता औषध मारून आणि घरी जाता जाता मुठभर मुंगाच्या शेंगा पण घेऊन घेतल्या. मग घरी जाऊन पंप गिंप दिला आपल्या घरी ठेवून आणि पप्पा मी निघालो बाजारला रायपूरला. माझ्या गावच्या सर्वात जवळचा बाजार म्हणजे हाच बरं का रायपूरचा. बाकी हे मात्र खरं केलंय, मोठं सामान आणायचं असलं की आम्हाला बुलढाण्याला जाणं लागतं. मग थैलीभर बाजार घेऊन पप्पाला दिला मी घरी सोडून आणि आलो डायरेक्ट साखरीले भरतदाच्या दुकानात कटिंग करायला. मस्तपैकी भरतदाजून कटिंग वगैरे करून घेतली. म्हटलं चला आता डोक्याची मालिश करून घेऊ. आजपर्यंत कटिंग करायचं मशीन माहित होतं मला, पण हे डोक्याची मालिश करायचं मशीन हे पहिल्यांदाच पावरवलं मी. चला आता पोटात पण चांगलेच कावळे कुडकुड करू आले. मस्तपैकी आता घरी जाऊन जेवण वगैरे करून घेऊ. चला तर आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.